मोठ्याचं लेकरू आहे म्हणून आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही, विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल। त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी पुरावे एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाहीत। पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागल एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही। एकाला एक न्याय, एकाला एक न्याय, एका गुन्ह्यात एकाला एक न्याय, एका दुसऱ्या गुन्ह्यात एकाला एक न्याय, वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत। दुर्दैव या बीड जिल्ह्याचं की पोलीस प्रशासन, काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यापासून ते पोलीस अधिकाऱ्यापासून डीवायएसपी पासून फक्त एसपीला अन्नाव लावायचा अधिकार आहे, बाकी कुठल्याही पोलिसाला अन्नाव लावायचा सुद्धा अधिकार नाही। हे देशभरात कुठल्या जिल्ह्यात नसेल, ते आपल्या बीड जिल्ह्यात आहे आणि हे दुर्दैव आहे। आम्ही या ठिकाणी पूर्णपणानं सामाजिक सलोखा जपून तशा पद्धतीचं कुठलंही कुणाचंही मन न दुखवता, कारण इथं तुम्ही ऐकलं असेल की या टाकडीचे आणि कदमवाडीचे किती चांगले, प्रत्येक माणसाशी, प्रत्येक घराशी संबंध किती चांगले हे टाकळीकरांना माहिती आहे आणि कदमवाडीला माहिती आहे। मारायला दाखवायचं एकाला आणि खून करायचा एकाचा, आणि याचा सूत्रधार नेमका अनेक जणांनी साक्ष दिली आहे, पण त्यांना ती साक्ष पटत नाही पोलिसांना। मग नेमकी कुठली साक्ष पोलिसांना पाहिजे? या बाबतीत आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीर्याने घेतलंय। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर मी स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा काढला। या मुद्द्यावर अतिशय प्रखरपणे मी सभागृहात भांडलो आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही, कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही, पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे, सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे आणि तिथं मात्र तिथंही मी स्वस्थ बसणार नाही। एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे। हे सुद्धा माध्यमांनी आता आपल्या माध्यमातून विचारणं गरजेचं आहे। आजपर्यंत सभागृहात सुद्धा मी कुणाचं नाव घेतलं नाही, कुठल्याही आरोपीचं नाव घेतलं नाही, ज्याचा खून झाला त्याचंच फक्त नाव घेतलं आणि आमच्या सगळ्यांच्या